श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निजा श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो रे पाळणा बांधिला रावळी भक्ती प्रेम कल्लोळी आत निजविला वनमाळी तो सकळा प्रतिपाळी बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निजा श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो रे हलवे कौसल्या भाग्याची राणी दशरथाची मानवी मिळाली संताची करती संगीताची बाळा जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निजा श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो रे बाळ राहिना बाळणी निजविती थापटुनी कौसल्या त्रासली पाहुनी आसे राम मणी बाळा जो रे जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना निज रे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे. रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी आहे. रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे. असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा कालभैरव भगवंताच्या मंदिराचा कलशारोहण हे निमित्त आहे. सर्व पंचक्रोशीतील भाविक एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आलं या कार्यासाठी हे विशेष आहे. आणि त्या सर्वांच्या वतीनं घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा सोहळा या रामकथेचं सन्माननीय लालासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्व संयोजकाच्या वतीनं मला मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सन्माननीय आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे उद्धवरावजी आपेगावकर त्यांनाही वंदन करतो. ते शांतीब्रह्म गिरी गुरुजी सर्व महाराज मंडळी आमच्यावर पुन्हा बंधुवत प्रेम करणारे शर्मा महाराज लातूरून आलेले त्यांचे सर्व सहकारी लांबजणेकर इकडचे सर्व मोठे मोठे सर्वांना वंदन. उपस्थित माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी रहीम चाचा आपको भी सलाम. उपस्थित सर्व काल आमच्या आधीच कोण मोबाईल केला त्याला कोणाच माहीत फार सुंदर रामकथा चालू आहे अंजनपूरला. हे पावसाला कोणीतरी मोबाईल केला आणि तो आपल्या आधी 1:30 वाजता हजर झाला. त्याच्यामुळे कालची कथा होऊ शकली नाही गिरी गुरुजी. तरी पण आज दोन्ही दिवसाची कथा पूर्ण करू. थोडा समृद्धीने घेऊ कार्यक्रम. रामजन्म आणि सीता स्वयंवर इथपर्यंत आपण आज नियोजित वेळेत पोहोचायचं आहे. तुम्ही काळजी करू नका. उद्धवराव अजिबात काळजी करू नका. खूप सुंदर नियोजन. त्याच्यात काही काटकसर नाही. काल गारांचा पाऊस आला हे सुद्धा या ठिकाणी घडलं नाही असं आजच्या उपस्थितीने दाखवून दिलं. आणि म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आपणाला
हा आनंद अजून 4-5 दिवस लुटायचा आहे. आपण परवा शिव पार्वती विवाहाची कथा पूर्ण केली. पार्वती मातेचा प्रश्न आणि महादेवाचं उत्तर याच्यातून रामकथेचा जन्म सर्वांना माहिती आहे. आमच्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्या 2 साधू 2 संत 2 महात्मे एकत्रित आल्यावर चर्चा करतील, ग्रंथाचा जन्म होईल, नवल नाही. पत्नीचा प्रश्न आणि पतीचं उत्तर या पत्नीच्या संवादातून ग्रंथ जन्माला येतात. त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे, लक्षात घ्या. आणि प्रश्न करण्यामध्ये पार्वती माता अतिशय विद्वान आहे, म्हणून तिच्या प्रश्नाचं कौतुक महादेवजी करतात. करेहू प्रश्न जगत हित लागी. पार्वते, एक गंगा भगीरथाच्या द्वारा पृथ्वी तलावर आली आणि दुसरी रामकथा रूपी गंगा तुझ्या निमित्तानं येत आहे. बारशीकर, दूर गेली मग आमची वार्ता. हे सोन्याचे व्यापारी. बस बरं आहे, मोठी मोठी लोक आली. बरं सर्वांना, तुमच्याकडे नव्हता पाऊस, मी इकडे कसा पाठवला? हुशार लोक आहे ते, सोलापूर जिल्ह्यातली. काय अति प्रेमाचं बोलणं आहे. पूछऊ रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पार्वती आईनं मध्येच विचारलं, जर भगवान सगळीकडे भरून उरलेला आहे, बरं का गिरी गुरुजी, मग त्याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय? आपले थोडे थोडे मुद्दे बरोबर करू. राम ब्रह्मचिन्मया विनाशी सर्व रहित सब उरपरबासी नाथ धरेव के नर्तन हेतू मोही समजाव कौरस केतू. त्याची कारण आहे पार्वते. साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. मग एखाद्या माणसाला झोपेतनं जागा आल्या आल्या पाणी प्यायची सवय असली की तयारीनं झोपतं उद्धवराव. ते उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी, फुलपात्र, झोपलं, झोपेत पडलं, स्वप्नात लागली, तहान, अख्खा तालुका फिरत होतं, पाणी बाजा मरतो, पाणी. अरे पाणी लांब आहे का? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून पाणी आहे. मग का फिरतं तालुकाभर? याचं नाव सत्ताभेद आहे. तहान स्वप्नातली आहे प्रवीणजी, आणि पाणी जागृतीतलं आहे. हा व्यवहार होत नाही. मग याची तहान केव्हा जाईल? ते फिरत फिरत स्वप्नात अंजनापूरला आलं पाहिजे. तिथं त्याला स्वप्नातच एक वॉटर बॅगवाला भेटलं पाहिजे, त्यानं पाणी पाजलं पाहिजे, हे पाणी प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली असेल तर पाणी स्वप्नातलं, तहान जागृतीतलं असेल तर मग पाणी उशाकडचं. तसं पार्वते, रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत आणि माझा परमात्मा पारमार्थिक सत्तेत. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला दुर्जन मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक कारण. दुसरं महत्वाचं कारण आहे गिरी गुरुजी, ज्या वेळी धर्माची हानी होत असते, जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि, असुर अधम अभिमानी, असुर अधम अभिमानी, अनीति जाई नहीं बरनी, रही अनीति जाई नहीं बरनी, दही प्रभु धरी विपिन शरीरा, प्रभु धरी विपिन शरीरा, सज्जन पीरा, हर ही कृपानि दे सज्जन पीरा, जब जब होई धर्म जब जब होई धर्म के जब जब होई धर्म के हानि, बाढ़ असुर अधम अभिमानी, करई अनिति जाय नहीं बरणी, सीधही विप्रधेनु सुर धरणी, तब तब प्रभुधरी विविध शरीरा, हरे कृपाणी सज्जन पीरा. ज्या वेळेला धर्माची हानी अधर्माची वाढ होते पार्वते, त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. कधी वराह होतो, कधी नरसे होतो, कधी परशुराम होतो, कधी वामन सुद्धा होतो. पार्वती माता मध्येच बोललाय बघा, पालाय लावू नका.
वेळ कमी आहे, काल कथा झाली नाही, मुद्द्याचं बोला. एक कथाकार समजून घेतील मला. मुद्द्याचं बोला. राम कशासाठी होतो? राम त्याची तो 5 कारण आहे देवी. 5. हा, पहिले कारण जय विजय हे द्वारपाल सनत कुमारांनी दिलेला शाप. दुसरं कारण मनुष्य रूपा राणी त्यांनी केलेली तपश्चर्या. तिसरे कारण जालंधर दैत्य आणि रुंद. चौथं कारण नारदानं दिलेला शाप. आणि 5वं कारण कैकई देशाचा राजा सत्यकेतू, त्याची 2 मुलं प्रताप भानू हरिमर्दन धर्मरुची नावाचा प्रधान आहे. प्रताप भानूच्या स्वाधीन सगळे राज्य कारभार सोपवला आणि राजा सत्यकेतू हरिचिंतन करू लागला. प्रताप भानू नावाप्रमाणे प्रताप गाजवला. सगळे राजे जिंकले, काही शरण आले, काही अरण्यात झोपड्यात राहू लागले. एक दिवस प्रताप भानू चक्रवर्ती राजा झालेला सैनिकासह शिकार करण्यासाठी गेला असता वाट चुकला, कपटमुनीच्या आश्रमात आला. तोच कपटमुनी आणि एकेकाळी जिंकलेला राजा होता. कपटमुनीला नमस्कार केला. महाराज, तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे, आंघोळ करू नये. आणि मग कपटमुनीनं गुरुदीक्षा दिली. सांगितलं, तुझं चंद्रसूर्य असेपर्यंत राज्य राहील, पण ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल, स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. चालेल बाबा. मग कपटमुनी आले. कपटमुनीनं कपट केलं, हरणाचं मांस अन्नात मिक्स केलं. ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. आकाशवाणी झाली की ब्राह्मणांनो जेवण करू नका, हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे. न जेवता उठले ब्राह्मणांनी शाप दिला. कपटमुनी तो कपटमुनीच होता. हरणाचं मांस ज्यानं अन्नात मिक्स केलं होतं. पण आकाशवाणी झाली, प्रताप भानु, भगवान ने धर्म बचाया वरना भ्रष्ट हो जाते. 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में आप राक्षस बनोगे. आपको मारने के लिए भगवान को अवतार लेना होगा. रहीम चाचा, हे 5वं कारण. सगळ्या राजांनी सामूहिक हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तो प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. हरिमर्दन नावाचा बंधू होता, तो कुंभकर्ण झाला. धर्मरुची नावाचा प्रधान, तो बिभीषण झाला. 3 भावानं खडतर तपश्चर्या केली. तपांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव म्हणाले, काय पाहिजे ते मागा. रावण म्हणला, मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणला, मीच मरतो, दुसरे काही माग. मग बानर मनुज जाती दोई मारे, वानराकडून मरण नाही तर नराकडून मरण तथा असतो. कुंभकर्णाचा नंबर, तुला काय पाहिजे? तो म्हणला, त्याला इंद्रपद मागायचं होतं उद्धवराव, पण सरस्वतीला प्रार्थना देवाने केली, त्या जिभेवर वजन टाकलं की ती जिभच उचलली ना. इंद्रपदच म्हणताय ना. काय पाहिजे? खूप ताकद लागतोय. अरे काय पाहिजे? काय पाहिजे? निद्रापद. जा झोप मग. सारद प्रेरी तासुमतीत फेरी, मागेसे निद मास सेट केरी. मग बिभीषणाचा नंबर, तुला काय पाहिजे? तेही मागेऊ भगवंत पद कमल अमल अनुराग. 3 भावानं खडतर तपश्चर्या केली. कुबेराचा खजाना लुटला. नागकन्यांचं अपहरण केलं. लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं. आणि रावणानं एक दिवस आपल्या सेवकांना सांगितलं, उद्धवराव, जा रे ते साधू संत ऋषीमुनी लंगोट्यावाले महात्मे आहेत ना, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. जेव्हा ते महात्म्यांच्याकडे टॅक्स वसूल करायला रावणाचे सेवक आले, लंगोट्यावाले, तप करणारे ते साधू, भगव्या वेशाचे, रुद्राक्षाच्या माळात जंगलामध्ये चिंतन करणारे, त्यांच्याकडे आलेले रावणाचे सेवक, आम्ही रावणाचे टॅक्स बर कर म्हणजे टॅक्स मदत करत जा गुरुजी. रावणाने पाठवलं टॅक्स वसुलीला. आमच्याकडे कशाबद्दल टॅक्स? रुद्राक्षाच्या माळ्यावर टॅक्स आहे का सरकारचा? गोपीचंदनवर टॅक्स मागतं का सरकार? अरे अशा सरकारला रक्त दिलेलं बरं. रहीम चाचा वैतागले. सगळे तपस्वी आपल्या अंगाचं रक्त काढलं, एका माठात भरलं. माठ भरला, तो कापडानं बांधला, उचलून दिला. जा घेऊन टॅक्स. सांगा तुमच्या रावणाला, माठ सोडून बघितला मरून पडशील म्हणा. जिथं आमच्या रक्ताचा माठ ठेवशील थेंब नाही पडायचा पावसाचा. आता केवढं अवघड झालं प्रकरण. आणि ते जेव्हा रक्ताचा माठ घेऊन आले, रावण म्हणला, शाबास, आणा टॅक्स. टॅक्स नाही, मरण आणलं वैतागल्या लंगोट्या. ते म्हणले सोडून बघितलं तर मरून पडेल रावण, जिथं ठेवाल तिथं थेंब नाही पावसाचा पडायचा. असं आहे का? बरं झालं. मग राजा जनकाने मला एकदा हरवलं होतं ब्रह्मसभेमध्ये. शल्य बोचतंय सारखं. अरे त्याला त्याची प्रजा त्रस्त करायचा उपाय शोधतो. आज बरोबर सापडला. या माठाच्या मागे शाप आहे ना, जिथे ठेवाल तिथे पाऊस नाही पडायचा. हा, मग रात्री 12 नंतर मिथिला नगरी झोपली की त्याच्या नगरीच्या हद्दीत हा माठ नेऊन पुरा. मिथिलात पाऊस पडणार नाही,
मला आनंद वाटेल हे रावणाचं डोकं. तो माठ नेऊन पुरला. खरोखर 2 वर्ष थेंब नाही पावसाचा. ऋषीचं रक्त होतं ते. आणि मग राजे जनक चिंतातूर सगळ्यांना बोलवलं. शेतानंदजी प्रमुख आहे. शेतानंदजींनी सगळ्या साधूला मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये गिरी गुरुजी निर्णय झाला, यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. आपला यज्ञ सफल झाला. कशावरून? काल पावसानं हाजरी लावली. विक्षेप नाही. विक्षेप नाही. यज्ञात भवती पर्जन्य. पंचकृषीच्या द्वारा घडून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा मनापासून केला. ही पोचपावती पावसानं दिली. तुमचा यज्ञात भवती. आणि मग चा निर्णय झाला. योगायोगानं भूमी ती निवडली जिथं माठ पुरला होता 2 वर्षापूर्वी. भूमी नांगरून स्वच्छ करायची असते. त्या राजा जनकाच्या हातात नांगरट चालू असताना नांगराचा फाळ अडला म्हणून थांबले. उपसला नांगर, खोदलं. तिथे एक पेटी सापडली. ती पेटी उघडली तर आतमध्ये रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय सीता. सर्वांनी नाचून जय जयकार. बोलिए सीता माता की जय. आता तिचं नाव सीता अजून कोण्याच ब्राह्मणानं ठेवलं नाही. ब्राह्मण काका तरी तिला सीता का म्हणतात? एक संदर्भ लक्षात घ्या. भूमी कन्या उद्धवराव, नंतर सीता आणि मग जानकी. ती कन्या भूमीची आहे. पण भूमीची कन्या भूमीतून कोणी काढली? नांगराणी. नांगराला हिंदीत हल म्हणतात. हल. नांगराणी नाही, नांगराच्या फाळानी. फाळानी नाही, फाळाच्या टोकानी. कारण नांगराच्या फाळाच्या टोकाला हिंदीमध्ये सीत म्हणतात. हलके अग्रभाग को सीत कहते हैं. और सीत के द्वारा भूमि से निकली करके सीता. और जनक जी ने बेटी मानी करके जानकी. हे 3 संबंध पहा. भूमी कन्या, सीतेच्या द्वारा निघली म्हणून सीता, लेक मानली राजा जनकानं म्हणून जानकी. काय असंही म्हणतील अजून रामाचा जन्म व्हायचाच आहे, शर्माजी सीतेचाच झाला. असू शकेल रे. सीता रामाच्या पेक्षा वयानं मोठी. लेका पत्नी कुठं पतीपेक्षा मोठी असते रे. कशाच्या आधारे बोलतो? आधार आहे. कसा काय आधार? सुशिक्षित बेकार म्हणला आधार आहे काय? अरे आम्हाला नाही सापडा तुला कसा? अवा आधार आहे महाराज. काय ऐश्वर्या ताई अभिषेक भाऊ पेक्षा मोठी आहे असल तो आधार. जाऊ दे, आपलं हे रामायण चालू आहे. लक्षात घ्या. अरे हा कथाक्रम आहे. जो विषय पुढे आला वक्त्याला सांगून पुढे जावं लागतं. म्हणून याचा अर्थ असा नाही की सीता वयानं मोठी आहे. तिथीपत्रामध्ये सीतेचं आणि वय लग्नात 9 दिलं, रामाचं 15. कायम हा 6 वर्षाचा फरक आहे बरं का गिरी गुरुजी. बरस 15 भय भगवाना 9 बरस की जगशीय जाना. सीता 9ची आहे लग्नामध्ये तर राम 15चा आहे. 12 वर्षे अयोध्येत थांबले ना लग्न झाल्यावर. आता रामचंद्र 12 वर्षे थांबल्यामुळे 27चे झाले वनवासात जाताना. तेव्हा सीता 21ची आहे. हा कायम फरक सापडेल. वनवास संपून वापस आले तेव्हा राम 41चे आहे आणि सीता 35ची आहे. हा सगळ्या तिथीपत्राचा भाग पहा. 6 वर्षाचा कायम फरक आहे. मग हे का सांगतो मी? अरे पुढे विषय आला म्हणून सांगून जावं लागलं. याचा अर्थ ती मोठी असं डोकं चालवायचं नाही. जमलं ना? आता जिकडे तिकडे अधर्माची वाढ झाली, धर्माची हानी झाली, राक्षस जातीचा सुळसुळाट झाला. पृथ्वी सर्व सहन करायला तयार आहे गिरी गुरुजी. पण पापाचा अतिरेक झाला की पृथ्वीला वज सहन होत नाही. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय. नेत्रे वाहे तोय सांगत से. रडू लागली. गायीच्या रूपात धरणी माता ब्रह्मदेवाजवळ रडू लागली. ब्रह्मदेवाने विचारलं, का रडतेस बेटा? बाबा बुडविला धर्म, अधर्म झाला फार. सोसवेना भार मजाता मजाता. बुडविला धर्म, अधर्म झाला फार. दौरा बसलेला आहे, जरा सावध. मग मीटिंग घेतली देवतानी. बैठे सुर सब करे विचारा. तिथे मीटिंगला महादेवजी आहे शर्माजी. महादेवजी म्हणाले, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. भगवान सभी जगह अगर देखना है
तो प्रेम से प्रार्थना करो तो भगवान आपको यही दिखने को मिलेगा. म्हणून प्रार्थना, मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम करायचा आपल्याला. कालची खंडना झाली, असं वाटायचं दुसरीकडे कुठेही असतं तर रामायण कालच जाहीर केलं असतं संयोजकाने, पुढच्या वर्षी घेऊ आज. पण पुन्हा पडत्या गाराच्या पावसात नाना, बरे का, आता नाना म्हटलं की गहिवरून येतं आम्हाला. काय झालं कोणास माहीत. माऊली तर आम्ही पाहिले जवळून, पण आता माऊलीला पाहायचं असेल तर नानाच्या रूपात पाहायचं. बस बरोबर 3ला घरी गेले आणि पुन्हा 6ला आले. ते काय झोपतात की नाही, उगी बळच फराळ करायला लावला. मी म्हटलं थोडंसं नाना आमच्यासाठी तुम्ही आम्हाला पाहिजे म्हणून आमच्यासाठी आहे, चांगलं आहे. आणि त्यांच्या शब्दावर सगळ्या पंचक्रोशीचा विश्वास आहे. सांगाल तसं. नाहीतर एवढा विक्षेप गारांचा पाऊस झाला. वाटतंय का आज आपण त्या मंडपात आहे. पहा, थोडंसं डोळे मिटून चिंतन करा. संयोजकाचं काय झालं असेल कालपासून. झोपले नाही ते. पुन्हा जिथल्या तिथे अन्नदान हे ते काही कसर नाही. त्याचा अर्थ माऊलीचं पूर्ण लक्ष आहे आपल्याकडे. काही कमी पडू देणार नाही. आता फुलं वाटून द्या. आपल्याला दोन्ही कार्यक्रम आज पूर्ण करायचे. कालचा राहिलेला ना, आजचा पाळणा इथे ठेवून द्यावर. फुलं वाटताना मी सांगतो तसं. आणि प्रसाद, बरं का मावशी, प्रसाद आणलेला आहे तरी प्रसाद वाटायच्या भानगडीत पडायचं नाही. प्रसाद आपण पात्रावीवर देऊ. रामायण संपल्यावर सुंठ साखरेचा प्रसाद तिथे वाढायचा. म्हणजे बरोबर सर्वत्र समान प्रेम ते प्रकट होई मै जाना. अगर देखना है तो प्रेम से प्रार्थना करो. गिरी गुरुजी. आणि मग सर्व देवता प्रार्थना करतात. आपणही सर्वांनी सीताराम राम राम सीताराम राम राम हातवर सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सर्वाणी आई बहिणी तुम्ही सर्वजण म्हणा. राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम भजन करो. राम राम सीताराम. हा, लाजू नका. सीताराम राम राम सीताराम राम राम. शाबास. वा वा वा, धन्यवाद. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीता. वा वा. जय जय सुरनायक जनसुखदायक प्रणताल भगवंता. सीताराम राम राम सीता. सर्वाणी राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. गोद्विजहित जय सुरारी सिंधु सुता प्रियकंता. सीताराम राम राम सीताराम. पालन सुरधरणी आरुधरणी सीताराम राम राम. हा, उद्धवराव अयोध्या लग रही अयोध्या. शाबास. दुधाला दीन दयाला करवानुग्रह सीताराम.
जय जय विलासी सब घटवासी राग सीताराम अभिगत हो दीदो चरित पुनीदो माया रहित सीताराम शाबाश जय अनुरागी विगत मोह सीताराम राम राम जय सीताराम राम सीताराम राम राम जय भाई त्रिविध बनाई समसाय सीताराम अगारी जानिय भगवती राम राम भयवर्धन मुनि रंजन बड़ी राम मन भजन भवानी छाड़ी सयानी शरण सकल सुर सीताराम शारद शेषा शेषा जानो नहीं जा राम राम जय दिल बिहारे प्रभु सो श्री भगवान राम भवभारिधि मंदर सबरे सुंदर गुणवंदेय सुख राम राम सकल सुर परम भयातुर नमत नाथ भजन राम राम हात वर करा सर्वांनी सीताराम टाळी वाजवायची वर हात करा. सीताराम राम राम सीताराम सीताराम सर्वांनी म्हणायचं. सीताराम राम राम सीता सीताराम राम राम सीताराम राम राम दौरा अयोध्या सीताराम राम राम सीताराम
रामचंद्र भगवान की देवतांनो, आतापर्यंत जेवढे स्वीकारले आशीर्वाद दिले त्याची पूर्तता करण्यासाठी मी अयोध्येत दशरथ कौशल्य पोटी अवतीर्ण होणार. आपण निश्चिंत असा. सर्व देवतांनी मीटिंग घेतली. अरे भगवान अवतार घेणार आहे, आपणही अवतार कार्यात मदत करण्यासाठी सर्वांनी वानर व्हायची आहे. त्या मीटिंगला शंकरजी होते. महादेव जी म्हणाले, सब अगले जन्म में बंदर बनोगे? जी शिव जी, खुशी की बात. सब बंदर बनोगे तो सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा, मेरा नाम बजरंग बली होगा. मीटिंग मधली घोषणा. म्हणून तुका म्हणे, रुद्रा अंजनीची या कुमारा. एक बार भूपती मन माही. आपण ज्या कथेची वाट पाहता, अवधपुरी रघुकुल मनुराव, वेद विदित्य दशरथ नाव, धर्म धुरंधर रघुविज्ञानी, हृदय भगतिमती सारंग पाणी, कौसल्यादी नारी प्रिय सभा आचरण पुनीत, पती अनुकूल प्रेम दुड हरिपद कमल विनीत. अनेक राण्यांपैकी राजा दशरथाला 3 प्रमुख राण्या आहे, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे, आनंदा. पण एका गोष्टीची उणीव आहे, राजाला पुत्र नाही. एक बार भूपती मन माही, भये गलानी मोरे सुत नाही. गुरुग्रह गयव तुरत महिपाला, चरण लागे करी विनय विसाला. राजे दशरथ वशिष्ठ गुरुच्या आश्रमात गेले, दर्शन घेतलं, बसले, पण चेहरा उतरलेला होता. उद्धवराव विचारलं, उदास घेऊ राजन? पुत्रहीनस्य मे राज्यम, सर्व दुःखाय कल्पते, बिनु बालक सुख कौणे काज. मुलगा नाही बाबा. धरेऊ धीर होई सुत चारी, 4 होतील 4. दशरथजी उभे झाले. 4 काय करावं लागेल? पुत्र कामेष्ट यज्ञ. आणि किती खर्च येऊ द्या बाबा, खर्चाचं नंतर बघू. आधी तुला 3 स्वापदाची शिकार करावी लागेल. आजच जातो बाबा. आणि दशरथजी शिकारीसाठी गेले. दिवसभर फिरले, पण शिकार मिळाली नाही. उद्धवराव, सूर्य मावळला, विनमुख कसं जायचं म्हणून राजा दशरथानं एक पाण्याचं सरोवर बघितलं. तिथून थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष, त्या वृक्षात राजा लपून बसला. उद्देश होता, इथे रात्रीचं पशु पाणी प्यायला येईल, अचूक मारता येईल. मध्यरात्र झाली रविदास, तरी त्या रात्री पशु सुद्धा पाणी प्यायला आलं नाही बरं का. पण योग असा, आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला श्रावण. 1-2 मिनिट घेतो गिरी गुरुजी. त्याचा पूर्वजन्म इतिहास असा दिला की ते पहिल्या जन्मी एका पक्षाचं पिलू आहे. श्रावण. जंगलाला आग लागली, धाड 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 जंगल पेटू लागलं भोवताल. आणि त्याचे खरे मायबाप होते पक्षी, ते उडून गेले. आणि हे पिलू झाडावून पडलं खाली. चिवचिव 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 करायचं. ज्या पक्षाला पिलं नाही त्या पक्षाचं जोडपं वरून चाललं होतं. त्यांना दया आली. काही संबंध नसताना ते खाली उतरले. त्या अनाथ पिलाला आपल्या पंखाखाली धरलं आणि हे पक्षी जळून भस्म झाले. पिलू वाचलं. ते पिलू पुढच्या जन्मी श्रावण झालं. आणि संबंध नसलेल्या ज्या पक्षाने आधार दिला होता, स्वतः जळाले होते, ते आंधळे मायबाप झाले. बापाचं नाव यज्ञदत्त आहे, आईचं नाव शूद्री माता आहे. कुठे तृष्णा ऋषी, विद्यावती, बस अशी 2 नाव आहे. वाटेल तो अर्थ स्वीकारा. यज्ञदत्त आणि शूद्री माता जन्मांध आहे. आणि त्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला बाळ श्रावण निघाला. सायंकाळपासून तहान लागली, पण कुठे जाईल आपलं बाळ? एवढ्या जंगलात पाण्याच्या शोधार्थ म्हणून मायबापानं दुःख सहन केलं. रात्रीचे 12 वाजले, प्राण जाण्याची वेळ आली. तेव्हा नाईला त्यानं सांगितलं, श्रावणा, काय आई, काय बाबा? सायंकाळपासून तहान लागली बाळा. अरे पण थकून जातो, धापा टाकतो, घामानं भिजतोय. अरे आमच्यासारखे निर्दयी मायबाप असेल का तुला त्रास देणारे? पण आता पाण्या वाचून प्राण जातो, पाणी पाच. ती कावड लटकवली आणि पाण्याच्या शोधार्थ श्रावण तिथे आला जिथे राजा दशरथ टपून बसलाय शिकार करण्यासाठी झाडामध्ये लपून. ते पाणी बघितलं गिरी गुरुजी. निर्धनाला धनाची प्राप्ती व्हावी आनंदा, तसा आनंद आवरेना. श्रावण गुडघ्या इतक्या पाण्यात गेला. तहानलेले मायबाप, घाई झाली, कमंडलू जोरात बुडवला.
भांड भरण्याचा आवाज झाला. राजा दशरथ तयारीत होता. कोणीतरी पशु पाणी पित. जो बाण सुटला, लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज राजा दशरथ सू 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 आवाज करीत बाण श्रावणाच्या मरमी लागला. चाचा खाली कोसळला. श्रावण कमरेपासून अर्धा पाण्यात अर्धा जमिनीवर उलटा पडलेला. पाय झटकतो. काळ्या कुरया जटा विखुरल्या. बाण फसला होता उद्धवराव छातीत. तरी डाव्या हातानं ताकद लावून बाण उपसला, फेकला बाजूला. मोठी जखम झाली. रक्त छातीहून खाली उतरलं. पाणी काठाचं तांबडं झालं. कमंडलू आडवा झाला. इथून दिसेल तुम्हाला. आडवा झाला कमंडलू. अर्ध पाणी सांडलं तरी ते जखमी लेकरू, तहानलेल्या आंधळ्या मायबापासाठी राहिलेलं भांड मूठ आवळू आवळू धरत होतं. अर्धच राहिलं होतं पाणी, तरी मूठ आवळू धरत होतं. आणि ते आता हे जुन्या लोकांना माहिती आहे. पूर्वी कविता होती, तुम्हाला आठवत असेल. शर आला तो धावून आला काळ, निव्वळला श्रावण बाळ. हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. यई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. राजाच्या लक्षात आलं कोणातरी मानवाची हत्या आहे. राजा झाडावरून तर झपाझप 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 पावलं टाकीत तिथपर्यंत राजा आला. राजानं ते दृश्य बघितलं. गोरा पान श्रावण, काळा कुरळ्या जटा विखुरलेल्या आहे. पाय झटकतो आहे. जखम झालेली आहे. शेजारी बाण पडलेला आहे. आडवा कमंडलू. अर्ध सांडलं पाणी पण मूठ आवळू आवळू धरतं. गिरी गुरुजी लक्ष श्रावणाचं राजाकडे गेलं. राजानं वाकून नमस्कार केला. रात्री 12ची घटना. धक्का बसला. कोण रे बा? तुम्ही सांगा कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ. ऐकून होतो महाराज खूप पराक्रमी आहात म्हणे. काय पराक्रम गाजवला आज? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. राजा कदाचित विधी लिखित माझं मरण तुझ्या हातात असेल, त्याच्यात तुझा दोष नसेल. जन्म झालेल्याचा मृत्यू ठरलेला आहे राजा. पण मी का मरताना रडतो फक्त एवढं ऐकून घे राजा. असा नियम आहे. मायबाप लेकराचे लढे पुरवतात, लालन पालन करतात. पण ते भाग्य मला नाही मिळालं राजा. माझे मायबाप आंधळे आहे. दोघालाही दिसत नाही. राजा तुझा विश्वास बसणार नाही, पण लेकरासारखे मी मायबाप सांभाळले. लेकरासारखे. ते उठायच्या आधी उठायचो. हाताला धरून देहधर्माला न्यायचो. कुठे खड्ड्यात पडतीन आई बाबा. तिकडनं आल्यावर आंघोळ्या घालायचो. स्वयंपाक करून भीक मागायचो. कोरडं अन्न. नंतर स्वयंपाक करून जेवायला घालायचो. रात्रीचं जेवण अंथरूण पांघरूण करायचो. झोप लागेपर्यंत दोघाचे पाय चेपायचो राजा. झोप लागल्याची खात्री झाली म्हणजे जेवायचो. पुन्हा शेजारी झोपायचो. ते उठायच्या आधी मी उठायचो. पुन्हा सेवेला सुरुवात व्हायची. एक दिवस माझ्या आईचे माझ्या बाबाचे पाय चेपत असताना आंधळे मायबाप मला म्हणले, श्रावणा पुन्हा माणसाचा जन्म नाही म्हणतात. नाही, एक इच्छा आहे बाबा, पण हिम्मत होत नाही. माझी शपथ आहे, लपवून ठेवू नका. काय इच्छा आहे? या जन्मी या आंधळ्यांना काशीच्या विश्वनाथाचं दर्शन व्हावं, एवढी इच्छा आहे. राजा त्याच वेळेला कावड तयार केली. मायबापाला कावडीमध्ये बसवलं आणि मजल दरमजल करीत काशी यात्रेला निघाले. कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला. मम माता रे माय बाप तहानलेले, तरू खाली असेल बसले. राजा तहानेनं व्याकुळ झालेले. माझा प्राण जातो याचं दुःख नाही, पण आंधळे आहे, तहानलेले आहे, त्यांना कोणी नाही. पाय घासू घासू बिना पाण्याचे झाडाखाली मरतील रे राजा. मी आताही सुखानं मरतो, फक्त मला वचन दे दशरथा, तुझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजील म्हणावं. चुकलं बाळा, मी वचन देतो, पाणी पाजील तुझ्या आंधळ्या मायबापाला, पण मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा.
मी केली क्षमा, पण मरताना सांगतो माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. आणि मरून पडलं ते लेकरं. आता पुढचं पहा. तो कमंडलू पाण्यानं भरला चाचा आणि त्या पाऊल खुणावून राजा दशरथ निघाला. 50 फुटावर आला. ते कावडीमध्ये बसलेले आंधळे मायबाप. राजा 50 फुटावर उभा आहे. यांना दिसत नाही आणि हा बोलत नाही. आंधळ्यांना दिसत नाही उद्धवराव. राजा का बोलत नाही? पाणी घ्या म्हणावं तर बदललेला आवाज ओळखतील, विचारतील तू कोण आहे. मला सांगावं लागेल दशरथ आहे. तू का पाणी घेऊन आला? आमचा श्रावण कुठे? काय उत्तर देऊ? म्हणून उभा आहे नुसता राजा, नुसता उभा आहे. बराच वेळ झाला. आता माय जास्त हळवी असते, लक्षात ठेव बापापेक्षा. गुरुजी मायनच विषय काढला. बऱ्याच वेळचं गेलं व लेकरू पाण्याला. वाघाच्या डरकाळ्या पण ऐकू येतात. काही कमी जास्त तर नसेल झालं आपल्या लेकराचं. बाप थोडा रागावला. असं अभद्र कसं बोलतेस तू? कुठं चाललोय आपण? काशी विश्वनाथाच्या दर्शनाला. आणि आपलं लेकरू गुणाचं खांद्यावर बसवून घेऊन चाललंय. मग अशा गुणाच्या लेकराला विश्वनाथ काशीचा सांभाळणार नाही का? मलाही तसंच वाटतंय हो. मी माय आहे त्याची, पण बराच वेळ झाला म्हणून म्हणते. तसा तसा राजा दशरथ रडत होता. बराच वेळ झाला उद्धवराव. आता मायबापाच्या लक्षात आलं आपलं लेकरू या जगात नाही. श्रावणा, पाणी मिळालं नसेल तसाच वापस आहे बाबा. अरे विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा नाही, पाणी प्यायची वासना नाही, एकच इच्छा आहे. मरायच्या वेळेला आमचा आंधळ्याचा मायबाप आमचा श्रावण आमच्या जवळ असावा. श्रावणा श्रावणा. सर्व बळ एकवटून जेव्हा हंबरडा फोडला. श्रावणा. झपाझप पावलं टाकतच राजा दशरथ पुढे आला. मायबाप पाणी घ्या. कोण आहात तुम्ही? अरे पाणी घ्या म्हणणारा कोण आहे? बोलत का नाही? मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ हा मायबाप. का पाणी घेऊन आला? आणावं लागलं मला. म्हणजे या भयानक जंगलात आमच्या निरपराध लेकरावर हिंस्त्र पशून हल्ला केला की काय राजा? नाही मायबाप. जंगलातल्या पशुला दया असते मायबाप. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचं पशु, निर्दयी पशु, अयोध्येचं पशु, त्या पशुचं नाव दशरथ आहे. आणि त्या दशरथ नावाच्या जनावरानं मारलं लेकरू तुमचं. काय राजा? अरे मायबापाच्या कमरड्यात बुट्टा भरल्या लाता घालणारे लेकर जन्माला आलेत राजा. अरे श्रावण नात्यानं मुलगा होता रे राजा, पण आधारानं आमचा आंधळ्याचा मायबाप होता. आमचा मायबाप मारला. पाणी घेऊन आला. फेक ते पाणी. पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. पण लक्षात ठेव राजा, आम्ही आमच्या श्रावणाच्या वियोगानं मरतो, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आमचा श्रावण पाणी पाजायला नाही ना राजा. तुझं एकही लेकरू मरायच्या वेळेला तुला पाणी पाजणार नाही. मरून पडले दोघे. तो दहनविधीचा कार्यक्रम बरं का गिरी गुरुजी. राजा दशरथानं तिघाचा एकत्रित केला जंगलामध्ये. अजून रात्रच आहे, अंधार आहे. राजा दशरथ जंगलातून उदास होऊन आला. पहिल्यांदा कौसल्या सुमित्रेच्या महाली नाही. हे नीट आहे का? कारण कैकईच्या महाली गेला. आतून लावली कडी आणि आई जवळ लेकरू रडतं चाचा, तसा कैकई जवळ हुंदके देव देव राजा दशरथ रडू लागला. चकित झाली कैकई. स्वर्गामध्ये इंद्राला युद्धात मदत करणारा माझा पराक्रमी पती आज का रडतो? का रडता पतिदेव? जिवंत वापस आलो म्हणून रडतो देवी. कारण कारण स्वतःला लेकरू होण्यासाठी गेलो. हा, दुसऱ्याचं गोर गोमट मारून आलो. एकुलत एक. आणि ते मेल्यावर त्याचे मायबाप पाय घासू घासू मेले. आंधळे होते. आणि ते मरताना मला म्हणाले राजा, तूही तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. हे फक्त कैकई जवळ सांगितलं. हे नीट ऐका मी काय सांगतो. आणि त्या दिवसापासून कैकई या घटनेचा अभ्यास करत होती जन्मभर. माझ्या पतीला शाप आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील. जसे श्रावण आधी मेला, त्याचे मायबाप नंतर मेले, असा शाप ना
मग माझे पुत्र मरतील, मग राजा दशरथ मरल, मग माझे तरुण पुत्र मेल्यावर माझ्या तरुण सुना विधवा होतील. शापच खरा करून दाखवायचा आहे ना. ज्याच्यावर जास्त प्रेम असेल त्या पुत्राला मी वनवासात हाकलून देईल. पुत्राच्या वियोगानं मरशील असा शाप आहे. मग तो वनवासात जाईल. त्याच्या वियोगानं राजा दशरथ मरल. राजा दशरथ मेला म्हणजे शाप खरा होईल. पण राजा दशरथ मेल्यावर आम्ही तिघी जणी म्हाताऱ्याच आहोत. आम्ही विधवा झालं तरी चालल, पण माझ्या 4 तरुण सुना विधवा होऊ देणार नाही. मग एक होईल ना. या कैकईला चंद्र सूर्य असेपर्यंत सगळे शिव्या घालतील ना. मी चंद्र सूर्य असेपर्यंत समाजाच्या शिव्या खाईल, पण तरुण सुना विधवा होऊ देणार नाही. मग हेतू पुरस्कर वनवास आहे. आपण एका एका पात्राचं चिंतन करा. आकाशाच्या उंचीचं पात्र आहे. मी कैकईच्या पार्टीनं बोलत नाही. हे एक एक पात्र डोळ्यापुढे आणा. आणि मग विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीच्या द्वारा यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. अंतिम आहुति यज्ञ कुंड में डाले की तो यज्ञ नारायण प्रकट हो गई. सभी ने जय जयकार किया. बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. प्रसाद पात्र यज्ञ नारायण वसिष्ठाच्या हातात दिले. यज्ञ नारायण अंतर्धान पावले. वसिष्ठ आणि दशरथाच्या हातात प्रसाद देऊन सांगितलं, सत्वर वहिले भाग करा. 3 विभाग केले. पहिला प्रसाद कौशल्याला, दुसरा सुमित्राला शेवटून दिला. कैकईला. मग कैकई रुसली. कैकईच्या हातावरचा प्रसाद घारीनं झडपला. तो अंजना मायेच्या हातावर नेऊन सोडला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. पोटी तिथे हनुमान बाबाचा जन्म झाला. हनुमान की जय. आणि मग अर्धा प्रसाद कैकईला दिल्यामुळे कैकईला 2 पुत्र शत्रुघ्न आणि भरत. पण या रामायणामध्ये गिरी गुरुजी कैकईला एक आहे. कैकई एक सुमित्रा 2 तुलसीजीचे शब्द आहे. असं का झालं तर हा आणे पद्धतीत प्रसाद वाटला. आणे माहिती आहे ना उद्धवराव. आणे त्याला फार वर्ष झाले. साधारण रहीम चाचा ही 61-62 या काळातली गोष्ट आहे. नवीन पैसा तिथून निघाला. 100 पैशाचा रुपया. आनंदा तुझा जन्म नव्हता तेव्हाची गोष्ट. त्याच्या आधी 4 पैशाचा आणा होता. 64 पैशाचा. शर्माजी 64 पैशाचा रुपया. सोनीजी तुम्हाला आठवत असेल. 64 ते तमाशावाले प्रचार करायचे. आम्ही तेव्हा लहान होतो ते ऐकायचो तमाशा. 7-8 वर्षाचा असेल तेव्हा. पण ते गाणं पाठ आहे मला अजून. तो एक नाचा असतो, त्याच्यात माणूसच असतो. आणि शाहीर बास पती पत्नीचा संवाद करतात ते पटवून देण्यासाठी. हे पूर्वी सगळे माध्यम, काही टीव्ही वगैरे नव्हता ना. हे तमाशावालेच प्रचार करायचे. निवडणुकीचा प्रचार, तमाशा मंडळ, दारूबंदीचा प्रचार. वाह वाह रे दारूची नशा आली व तशा हुशारी गेली. बंगाल जाहला देश गुलामी आली. हे कामापुरतं ते दफावर थांब. जमलं आता. त्या उद्धवराव तुम्ही असल्यावर मला आनंद आवरत नाही, पण ठीक आहे. तरी वेळ सांभाळतो. सीता स्वयंवर करतो पूर्ण. काळजी करू नका, बरोबर होईल. पुन्हा आपला रंगदेवता पुन्हा प्रसन्न झाली. काय कमी नाही. तिकडे आमचे लालासाहेब उभे जाय जेवू घालायला. ते काही बसतही नाही, जेवतही नाही, झोपतही नाही. त्याचा गिरी गुरुजी तो पती व्हायचा आणि नाच्या व्हायचा ती पत्नी. आणि दोघाचा संवाद डफावर थाप टाकून. ते नवीन पैसा निघाला तेव्हाची गोष्ट. मग ती म्हणायची, ती म्हणजे तोच होता नाच्या. नवीन पैसा काढला सरकारनं समजत नाही. थांबा तुम्ही बोलतच नका. आपलं हे पटवून देण्यासाठी चाललंय. इथे त्याची गरज आहे प्रसादासाठी म्हणून लावतोय त्या. तुम्हाला पटवून देईल मी. प्रश्न असायचा तिचा, नवीन पैसा काढला सरकारनं समजत नाही. आणि तो म्हणायचा, डुबली डुबली जिंदगानी नारीच्या पायी. आणि मग हिशोब पटवून द्यायचा तो. 1 आण्याचे 6 नारी, 2 आण्याचे 12. बस जमलं. कारण 4 पैशाचा होता ना. मग तिथून निघल्यावर 6 नया पैशाचा आणा, 12 नया पैशाचे 2 आणे, 19 पैशाचे 3 आणे आणि 25चे 4 आणे. जमलं. 1 आण्याचे 6 नारी, 2 आण्याचे 12, 3 आण्याचे 19. हिशोब झाला पुरा. अरे बस पटून द्यायचं. हे इथे बस हे आणे पद्धतीत वाटला प्रसाद. आणे 16 आणे,
म्हणून ते सांगावं लागलं. त्याचे 2 भाग केले, 8 आणे 8 आणे. 8 आणे प्रसाद दिला राजानं कौसल्याला, राहिला 8 आणे. त्याचे 2 भाग केले, 4 आणे 4 आणे. 4 आणे प्रसाद दिला कैकईला, इथलं सांगतोय. मग राहिला 4 आणे, त्याचे 2 भाग केले, 2 आणे 2 आणे. 2 आणे भाग दिला कौसल्याला, 2 आणे भाग दिला कैकईला, स्वतः सुमित्रेला दिला नाही. मी आता वाचून दाखवतो हा शर्माजी. अर्ध भाग कौसल्या ही दीना म्हणजे 8 आणे, उभय भाग आधे करलीना. राहिलेल्या 8 आण्याचे 2 केले, 4 आणे 4 आणे. बस जमला आता. कैकई कह नृप सोदयहू. मग राजानं तो 4 आणे भाग दिला कैकईला, बरोबर आहे. रयोसो उभय भाग पुणी भयऊ. राहिलेल्या 4 आण्याचे पुन्हा 2 तुकडे केले, 2 आणे 2 आणे. कौसल्या कैकई हात धरी. 2 आणे दिला कौसल्याला, 2 आणे दिला कैकईला. काही ठोकून देतं असं कोणी म्हणून वाचून दाखवावं लागलं. दोघीलाही 2 आणे 2 आणे प्रसाद दिला राजानं कौसल्याला आणि कैकईला. सांगितलं तुम्ही दोघेही सुमित्रेला द्या. दीन सुमित्रई मन प्रसन्न करी, येई बिधी गर्भ सहित सबनारी. आता झालं काय, 2 आणे 2 आणे भाग सुमित्रेला कैकईनं कौसल्यानं दिला. सुमित्रा प्रसन्न झाली. कौसल्या ताई, कैकई ताई, दोघींनी मला प्रसाद दिला. भगवंत करो मला 2 मुलं हो. आणि जर झाले ना तर तुझ्या प्रसादाचा मोबदला 1 माझा मुलगा तुझ्या मुलाच्या सेवेत लावील कौसल्ये, आणि तुझ्या प्रसादाला मोबदला 1 माझा मुलगा तुझ्या मुलाच्या सेवेत लावील कैकई. म्हणून कैकईचा भरत, कौसल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न. शत्रुघ्न लावला भरताच्या सेवेत, लक्ष्मण लावला रामाच्या सेवेत. म्हणून आपली थोडी बाजूला जाऊन वेळ घेतली मी. लक्षात घ्या बस. दोन्ही कोर्टात जाऊ नका, इथलं फक्त आहे काय, दोन्ही प्रवाद सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे. अस्ति गरोदर तुझ्या कांता, धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. बस तिथ्यानी तर लाईन लावली. सगळ्यांना फुलं मिळाली आहे. जय जयकार झाला की बसल्या जागेवरून पाळण्याच्या दिशेने फुलं टाकायची, उठायचं नाही कोणी. प्रसाद पात्रावर नानांनी सांगितलं मला, प्रसाद सुंठ साखरेचा भंडाऱ्यात पात्रावर मिळणार आहे. बस ओके. तिथ्याची लाईन 15 तिथ्या. शर्माजी प्रभून तिथी निवडली 9मी. आणि ती वेळ जवळ आली. चला अयोध्येत. लग्न ग्रह पार तिथी सकल भये अनुकूल. वा वा, आज कितना आनंद की जय. जोग लग्न ग्रह पार तिथी सकल भये अनुकूल. चर यर चर हर्ष जुत राम जन्म सुखमूल. मौलिक धीम तुम्हास पुनीता, शुक्ल पक्ष अभिषित हरिप्रीत, मध्य दिवसाची सहित घामा, पावन काल लोक विश्रामा. शीतल मंद सुर विभवाऊ, हरसित सुर संतन मन जाऊ. घन कुसुमित घन बलहारा, सवई सकल सरितामृत धारा. सर बिरंज बजाना, चले सकल सुर साजी विमाना. गगन विमल संकुल सुर जूता, गावहि गुण गंधर्व बरूथा. गंधर्व गा रहे, सुमन वृष्टि हो रही, बाजे बज रहे. आसमान में देवता लोग अयोध्या की ओर देख रहे. परचय सुमन सुअंजलि साजी, गई गगन तुतुंबी बाजी. स्तुति करहि नाग मुनि देवा, बिलावहि निज निज सेवा. परचय सुमन सुअंजलि साजी, गई गगन तुतुंबी बाजी. स्तुति करहि नाग मुनि देवा, बिलावहि निज निज सेवा.
तुंबी बाजी स्तुती करई नाग मुनी देवा बहुविधी लाभही निज निज सेवा. फुलं हातात ठेवा, पाळण्याच्या दिशेनं बसल्या जागेऊन टाकायची. बाबा विलिखते समय समीप आया मिलती करी पहुँचे निज निज धाम. सूरज समूह मिलती करी पहुँचे निज निज धाम. जगन्नाथ प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोले भाई सब संतन की जय. प्रगट कृपाला एक दीन दयाला हात वर. जगलायत का मन मनहारी अद्भुत रूप न्यारे. जय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या दत्ताय गुरुजी, धन्यवाद. चित महातारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. लोचन अभिरामा धन गुण श्यामा निज आयुध भुजचारी. भूषण बन माला नयन विशाला शोभा सिंधु करारी. प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हरे चित महातारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. कभी कर जोरी स्तुति तोरी केही विधिकार अनंता. मला गुण ज्ञाना वेद माना वेद पुराण बनंता. प्रगति कृपाला दीन दयाला कौसल्या हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. करुणा सुख सागर सपगुण आगर जय गावय सुख संता. शुभमहित लागी जन अनुरागी भयो प्रकट सोई कंता. प्रगति कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरे सीत महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. मांडनी काया निर्मित माया रोम रोम रही वेद गई. महोर शोभासी उपासी सुरत देव प्रगति कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरे चित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. उपजा जब जाना प्रभु मुस्काना चरित बहुत विधि न सही. कथा सुहाई मातु बुझाई जय प्रकाश प्रेम लगे. प्रगति कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरे सीता महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. गुण बोले सोमति डोले दरहुता जय रूपा. जयशीला यशवर मानोपा. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरे सिद्ध महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. सुन पचन सुनाना रोदन गाना होई बालक रूपाय. चरित जगावय हरिपद पावय तेन परे भवगोपा. प्रगट कृपाला दीन हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम राम. स्टेजला मॉनिटर दे. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम.
सीताराम राम राम। बोलिए चतुर्भुज भगवान की जय। चतुर्भुज रूपात भगवान प्रकट झाले। कौशल्या माता नाराज झाली। आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान, हमारे क्या माँ माँ कहते हो? अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है, क्या करूं छोटे हो जाओ। माता पुनि बोली सोमति डोली तजे उतात ये रूपा कई जैसे सुलीला अति प्रियशिला यह सुख परम अनुपा। भगवान लहान झाले। अब तो अच्छा लगता है, नहीं क्यों, छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह करे। क्या करूं, छोटा बच्चा क्या करता है, रोना शुरू करो। रडायला सुरुवात केली, रोदन ठाणा। रडणं ऐकलं एका दासीनं, चाचा पळत गेली दशरथजीपर्यंत। जय हो महाराज, महाराज क्या हुआ, महाराज बताओ क्या हुआ, आपको लाला भय है। दशरथ पुत्र जन्म सुने काला, मानव ब्रह्मानंद समाना, मानव ब्रह्मानंद समाना। परमानंद मुनि बन राजा, जय बुलाए बजाओ बाजा, जय बुलाए बजाओ बाजा। दूसरी पढ़त आली, जय हो महाराज, कई माँ ने एक बेटे को जन्म दिया। तीसरी आली, जय हो महाराज, सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया। वास्तविक रामाचा जन्म चैत्र शुद्ध 9वें दिवस सोमवार, भरताचा जन्म चैत्र शुद्ध 10वें दिवस मंगळवार, शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी दिवस बुधवार। पण एवढे शिल्लक नाही आपल्याकडे वार, म्हणून 1 मिनिटात 4। बस आनंदाला पारावार नाही, बरं का, आनंदाला पारावार नाही। ते जेव्हा एकाएकी भर दुपारी रोहिदास वाजायला लागलं अयोध्येत, तर एक दुसरीच्या दरवाजात जाऊ जाऊ विचारू लागले। दशरथ जी के अंगना, ठीक आहे, बाई 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 कशाचा बदा, वाजती बाई कशाचा बदा, वाजती बाई कचाचा नौबदा, वाजती बाई कचाचा नौबदा। पुत्र झाला दशरथ, चला चला ते जाऊ, ते जाऊ, चला चला ते जाऊ। पुत्र झाला, पुत्र झाला दशरथा, चला चला ते जाऊ, चला चला ते चला 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 ते जाऊ। राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो। प्रचंड गर्दी। 2 पार्ट्या झाल्या बरं का उद्धवरावजी, 2 पार्ट्या, एक पुरुषाची आणि एक महिलांची। जेवढे पुरुष होते ते दशरथजीकडे आले। आता दशरथजीनं सुद्धा गोदरेजची पुडी आदल्या दिवशीच आणून ठेवली होती। दाढी पांढरी होती, तुम्हाला नाही म्हणत मी। दशरथजीला वाटायचं काय म्हणतील लोक, अरे दाढी तर पांढरी, एकही केस काळ नाही, लेकर 4। असं कोणी म्हणू नये म्हणून रात्रीचीच काळी केली। चमत्कार सा हो गया यारो, हो गई बात निराली, रात रात में दशरथ जी की दाढ़ी हो गई काली। दशरथ जी के अंगना बज रही आज। बरं का गिरी गुरुजी, तिकडे सगळ्या महिला कौशल्याकडे, जुग जुग जीवेरी कौशल्या माई तेरो ललना, तोरो छोटो सो ललन वाचुले पलना। जुग जुग जीवेरी कौशल्या माई तेरो ललना।